नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता नवरात्र सुरू होणार आहे आणि आपल्याला उपवासाचे वेगवेगळे प्रकार करावे लागतात, म्हणजेच वेगवेगळे डिशेस करून खावे लागतात. आता त्यातनंच आपण झटपट तयार होणारे वेगवेगळे प्रकार ह्या व्हिडिओमध्ये, एकाच व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रकार आणि भरपूर प्रकार पाहणार आहोत. त्यातलाच पहिला प्रकार आपण पाहणार आहोत तो म्हणजेच कच्च्या बटाट्यापासून साबुदाणा वापरून आपण मस्त असं थालीपीठ बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे मी साल काढून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये टाकलेले होते. आता काय करायचं, एक किसणी घ्या किंवा एखादं कटर घ्या आणि हे बटाटे जे आहेत ते किसून घ्यायचे आहेत. आता ह्याची पूर्ण मी हे बटाटे किसून घेतलेले आहेत. आता त्यातलं पाणी निथळवून घ्यायचं आणि काय करायचं, एक भांडं घ्यायचं किंवा एखादं डिश घेऊ शकता आणि या डिशमध्ये आपण हे किसलेले बटाटे जे आहेत ते काढून घ्यायचे आहेत. बघा इथे सगळं मी बटाट्याचा किस जो काढलेला होता तो सगळा बटाट्याचा किस या तेलामध्ये टाकलेला आहे, म्हणजे या भांड्यामध्ये टाकलेला आहे. आता त्यानंतर मी 1 वाटी फुल्ल साबुदाणा घेणार आहे. आता हा साबुदाणा मी भिजत घातलेला होता. 1-2 तास तरी आपला हा जो साबुदाणा आहे तो भिजलेला असावा आणि तो साबुदाणा यामध्ये टाकायचा आहे. आता त्यानंतर मी 1 वाटी फुल्ल इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. हे शेंगदाण्याचं कूट देखील यामध्ये टाकायचं आहे. आता काय करायचं, त्यानंतर इथं हिरवी मिरची मी 2 कट करून बारीक कट करून घेणार आहे आणि त्या टाकणार आहे. तुम्ही इथं जे उपवासाचं लाल तिखट असतं, फक्त मिरची जी भुकटी म्हणतो आपण ती असते, ती देखील यामध्ये वापरू शकता. बघा आता त्यानंतर मी इथं सगळी मिरची कट केलेली आहे. आता चवीपुरतं मी इथं काळं मीठ वापरणार आहे आणि त्यानंतर कोथिंबीर टाकणार आहे. बघा तुम्ही पाहू शकता इथं मी कोथिंबीर देखील टाकलेली आहे. आता तुम्ही उपवासाला जर कोथिंबीर खात नसाल तर इथं स्किप केली देखील चालू शकतं. चला तर त्यानंतर आता आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा इथं पाण्याचा वापर करायचा नाही. फक्त जरा थोडंसं शिंतोडा पाण्याचा मारला तर देखील चालू शकतं. पण जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता हे मिश्रण या पद्धतीने तयार झालेलं आहे. आता मी एक कागद घेतलेला आहे आणि त्या कागदावरती आपण थोडंसं हाताला तेल लावायचं आणि त्या मिश्रणामधला एक गोळा काढून घ्यायचा आणि असं या पद्धतीनं थापून घ्यायचा आहे. बघा तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं हा गोळा आपण थापून घ्यायचा आहे आणि मस्त असं थापून झालं, गोल त्याला आकार देऊ शकता. तुम्हाला जसा हवा आहे त्या पद्धतीचा शेप देऊ शकता. चला तर आता हे जे थालीपीठ बनलेलं आहे त्याचं आता आपण काय करणार आहोत, भाजून घेणार आहोत. बघा इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि या कढईमध्ये आता मी हे थालीपीठ टाकून देणार आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि लगेचच हातावरती घेऊन असं आपण हातांवरती घेऊन कढईमध्ये टाकून द्यायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आणि त्यावरती एक झाकण ठेवून याला 1-2 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची. बघा इथं मी एक झाकण ठेवलेलं आहे आणि 2च मिनिटं त्याला आपण शिजू द्यायचं, म्हणजे हे थालीपीठ पूर्ण भाजलं जातं. बघा तुम्ही इथं पाहू शकता की हे थालीपीठ आता भाजलेलं आहे. आता थोडंसं त्याला हलवून आपण हे उलटपालट करून मस्त आणि खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. लगेचच उलटपालट करायची गडबड करायचं नाही, कारण आपण ह्यामध्ये जे काही साहित्य वापरलेलं आहे ते सगळं कच्चं आहे. त्यामुळं आपण जास्त त्याला हलवायचं नाही. बघा व्यवस्थित असं थोडं-थोडं त्याला उलटपालट करून छान असा आपण हा खरपूस असा हा थालीपीठ भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता रंग देखील अतिशय सुंदर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अतिशय कमी वेळात आणि झटपट असा हा पदार्थ होतो आणि आपण साबुदाण्याचे जे वडे बनवतो त्यामध्ये तेल पिऊ शकतं आणि तेलकट होतात. त्यामुळं असा हा जर काही थालीपीठ जर तुम्ही बनवलात तर घरातले सगळेच आवडीनं खातील, जरूर खातील. आणि बघा तुम्ही पाहू शकता थोडं-थोडं आपण यामध्ये तेल टाकून हा साबुदाण्याचा आणि बटाट्याचा हा जो आपण थालीपीठ बनवलेला आहे ते भाजून घ्यायचं आहे. बघा तुम्हाला दुसऱ्या स्टेपमध्ये देखील मी हे थालीपीठ बनवून दाखवते. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे होतात आणि झटपट तयार होतात. तुम्ही पाहू शकता. चला तर अशी ही साबुदाण्याची आणि कच्च्या बटाट्यापासून अशी मस्त अशी झटपट आणि कमी वेळात अशी आपण ही थालीपीठ बनवू शकता आणि वेगवेगळ्या ज्या उपवासाच्या चटणी बनवतो आपण त्याबरोबरही खाऊ शकतो किंवा दह्याबरोबर देखील खाऊ शकतो. चला तर आता आपण दुसरा प्रकार बघूया, तो म्हणजे बटाट्याचे भजी.
आता इथं देखील आपण कच्च्या बटाट्यापासूनच भजी बनवणार आहोत. अतिशय कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत. बघा तुम्ही पाहू शकता, आवाज देखील ऐकू शकता, किती कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे बटाट्याचे भजी बनलेले आहेत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. हे देखील मी चांगले असे साल काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर हे देखील आपल्याला बटाटे खिसून घ्यायचे आहे. आता ह्यानंतर देखील आपण हे बटाटे खिसून घेतल्यानंतर लगेचच आपण हे पाण्यातच टाकून द्यायचे आहेत, कारण काळपटपणा चढू शकतो. त्यामुळे पाण्यातच खिसायचं आहे आणि त्यातलं नंतर आपण एका जे झारं असतं त्याच्यावरती काढून ह्यातलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि निथळून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये किंवा एका डिशमध्ये हे जे बटाट्याचे किस आहेत तो काढून घ्यायचा आहे. आणि हा बटाट्याचा किस तुम्ही असं हाताने देखील प्रेस करून काय करू शकता, त्यातलं पाणी काढू शकता किंवा तुमच्याकडं काही झारं असेल तर त्याच्यावरती देखील हे ठेवून त्यातलं पाणी काढून घेऊ शकतो. चला तर त्यानंतर यामध्ये मी ह्या डिशमध्ये काढून घेतलेला आहे बटाट्याचा किस आणि त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या आपण कट करून टाकायच्या आहेत. ह्या मिरच्या थोड्याशा तिखट आहेत, त्यामुळे 2च वापरलेल्या आहेत. तुम्ही तुमचं तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. बघा या पद्धतीनं मी असं हे बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि यात मिरची टाकलेली आहे. आता काय करायचं, मिरची आपण टाकून झालेली आहे. आता त्यानंतर आपण यामध्ये काळं मीठ वापरणार आहोत. उपवासाचे पदार्थ म्हणले की आपण हे जे उपवासाचं मीठ असतं तेच वापरायचं आहे. आता त्यानंतर मी यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहे आणि त्यानंतर मी इथं 1 वाटी फुल्लं असं साबुदाण्याचं पीठ वापरणार आहे. हे साबुदाण्याचं पीठ मी घरीच बनवलेलं आहे, म्हणजे साबुदाणा भाजून त्याचं पीठ बारीक करून घेतलेलं आहे आणि ते हे यामध्ये टाकणार आहे. बघा 2 ते 3च चमचे यामध्ये आपण पीठ टाकायचं आहे. फुल्लं 1 वाटी होतं पीठ, पण आपल्याला लागेल तेवढंच म्हणजे 2-3च चमचे आपल्याला ह्यामध्ये पीठ बसू शकतं. 2 कच्च्या बटाट्यामध्ये 2-3 चमचे पीठ बसू शकतं. चला तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीनं असं एकजीव करायचं. आता इथं आणखीन एक लक्षात ठेवा, इथं पाण्याचा वापर करायचा नाही. जर पाण्याचा वापर केला तर सगळे भजी आपले तेलात पिसकटतात. चला तर हे पीठ तर तयार झालेलं आहे. बघा तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं हे पीठ तयार झालं पाहिजे. असा या पद्धतीनं गोळा व्हायला हवा. अशा या पद्धतीनं आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे. चला तर आता आपण हे भजी तळून घेऊया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे आणि आता एक एक करून आपण यामध्ये भजी सोडून देणार आहोत. बघा मी व्हिडिओमध्ये जसं दाखवते त्याच पद्धतीनं आपण इथं भजी सोडायचे आहेत. जेवढे कढईमध्ये मावतात तेवढेच आपण इथं भजी सोडून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. आता एक एक करून सगळे भजी आपण इथं टाकून देणार आहोत. लगेचच उलटपालट करायचं नाही. गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची सर्वप्रथम आणि त्यानंतर आपण थोडंसं गॅस बारीक केला तरी देखील चालू शकतं. बघा थोडं थोडं आपण त्याला उलटपालट करून अगदी खमंग आणि कुरकुरीत होईपर्यंत हे भजी आपण तळून घ्यायचे आहेत. बघा तुम्ही पाहू शकता त्याचा कलर देखील अतिशय सुंदर येणार आहे आणि तुम्ही पाहू शकता कलर अतिशय सुंदर आलेला आहे आणि अजिबात तेलकट होत नाहीत. आपण काही उपवासाचे पदार्थ हे तेलकट असतात म्हणून खात नाही, पण ह्या जो आपण बटाट्याचा जे भजी बनवलेले आहेत ते अजिबात तेलकट होत नाहीत आणि लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतील असे हे भजी तयार होतात. तर बघा तुम्हाला मी दुसऱ्या स्टेपमध्ये देखील इथं मी हे भजी तळून दाखवते. अतिशय सुंदर होतात आणि झटपट होतात, अगदी कमी वेळात होतात. चला तर आता हे आपले जे बटाट्याचे कच्च्या बटाट्यापासून जे भजी बनवलेले आहेत ते अतिशय कुरकुरीत झालेले आहेत. तुम्ही आवाज देखील त्याचा ऐकू शकता. बघा इथं आता सगळे आपले हे भजी तळून झालेले आहेत आणि या नवरात्रीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही असे हे कच्च्या बटाट्यापासून जे आहेत कच्च्या बटाट्यापासून भजी आहेत ते तुम्ही तयार करून पाहू शकता. तुम्ही बघा इथं मी एक तुम्हाला भजी तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट होत नाहीत, आतून देखील अतिशय क्रिस्पी बनतात. चला तर आता आपण प्रकार तिसरा बघूया. तो म्हणजे एका वेगळ्या पद्धतीनं मी इथे साबुदाणा खिचडी बनवलेली आहे. साबुदाणा खिचडी वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवतात, पण मी इथे वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. बघा इथं मी 1 वाटी फुल्लं असं साबुदाणा भिजायला घातला होता आणि तो अगदी सुटसुटीत आणि अतिशय मऊ असा भिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. मी इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला फोडून दाखवते.
अतिशय मऊ आणि मस्त असा हा साबुदाणा भिजला गेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, मी इथं 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता इथं 5 मी इथं बटाटे घेतलेले आहेत. म्हणजे हे बटाटे उकडून घेतलेले आहेत. साल काढून घ्यायचं आणि काय करायचं, एक चाकू घ्या किंवा तुमच्याकडे काही कटर असेल तर ते देखील वापरू शकता आणि त्यानंतर आपण हे बटाटे बारीक असे कट करून घ्यायचे आहेत. बारीक म्हणजे तुम्ही बघू शकता आपण बटाट्याच्या भाजीला जसं कट करतो त्याच पद्धतीनं आपल्याला हे बटाटे कट करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता. इथं आता मी 4 ते 5 जे बटाटे होते ते सगळे कट करून घेतलेले आहेत. गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. अगदी 1च चमचा तेल टाकायचं आहे. तेल जास्त वापरायचं नाही. आता त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि आपल्याला लाल तिखट जे आपण फक्त मिरची पासून बनवलेलं असतं ते तिखट टाकलेलं आहे आणि त्यामध्ये लगेचच आपण हे बटाटा टाकून देणार आहोत. थोडंसं उलटपालट करायचं म्हणजे बघा इथं तुम्ही पाहू शकता त्याला कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे. अजून तुम्हाला लाल तिखट हवं असेल तर तुम्ही आणखीन तिखट टाकू शकता. म्हणजे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता. चला तर आता यामध्ये हे साबुदाणा सगळा टाकून घ्यायचा. म्हणजे 1 वाटी आपण भिजायला घातला होता तो सगळा यामध्ये टाकून सोडायचा आणि मस्त असं उलटपालट करत राहायचं. बघा खाली करपवता कामा नये आणि एकसारखं हलवून आपण यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर 1 फुल्ल वाटी मी इथं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. थोडंसं कूट मी बाजूला ठेवलेलं आहे आणि सगळं कूट यामध्ये टाकलेलं आहे. आता एकसारखं परतवत राहायचं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे मोठीच असायला हवी सर्वप्रथम. आता बघा इथं मी ही जी खिचडी बनवत आहे ती खिचडी एकसारखी हलवून घ्यायची आणि काय करायचं, थोडासा याच्यावरती पाण्याचा शिंतोडा मारायचा. 1 चमचा तूप टाकायचं आणि थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारून आपण याला काय करायचं, थोडीशी एक 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. म्हणजे झाकून ठेवलं की काय होतं, की ही जी खिचडी आहे ती वाफलते, छान अशी फुलते आणि अतिशय सुंदर बनते, सुटसुटीत बनते. बघा इथं मी झाकून ठेवलेलं आहे. 1-2च मिनिटासाठी झाकायचं आणि लगेचच आपण ताट काढायचं. त्याच्यातली वाफ जी आहे ती निघते बघा, तुम्ही पाहू शकता आणि अतिशय सुंदर अशी ही खिचडी बनते. आता काय करायचं, ही खिचडी भाजली गेलेली आहे. आता आपण जे उरलेलं जे कूट होतं शेंगदाण्याचं ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं. म्हणजे थोडंसं कूट अगोदर टाकायचं आणि थोडंसं नंतर टाकायचं. त्यामुळं अतिशय सुंदर अशी टेस्ट याला येते. मी याला वेगळी पद्धत का म्हणते, कारण मी यामध्ये बटाटे जास्त वापरून केलेले आहे आणि जर आपण इथं बटाटे जास्त वापरून जर खिचडी बनवली तर अतिशय चवीला सुंदर होते आणि भन्नाट अशी चव पण लागते. बघा त्याचा कलर देखील तुम्ही पाहू शकता आणि अशा वेगळ्या पद्धतीमध्ये पण तुम्ही खिचडी बनवून खाऊ शकता. आणि चला तर अशी ही मस्त आणि मऊसूत सुटसुटीत अशी या नवरात्रीला तुम्ही जरूर अशी खिचडी बनवा. चला तर प्रकार आता आपण चौथा बनवूया. त्यासाठी आपण इथे साबुदाण्याचे जे पॅटीस असतात ते बनवायचे आहेत. अतिशय कुरकुरीत होतात आणि झटपट होतात. आणि त्यानंतर आपण इथं बघा इथं गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 1 चमचा जिरे आणि 2 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि 1 ग्लास इथं पाणी घातलेलं आहे. आता इथं पाण्याचं आणि त्यानंतर मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मी यामध्ये साखर टाकणार आहे आणि फुल्ल 1 वाटी मी इथं साबुदाणा आणि जो आपली वरी असते त्याचं पीठ आहे. म्हणजे दोन्ही मिळून 1 वाटी आहे आणि पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवा. इथं 1 वाटी पिठासाठी मी इथं 1.5 वाटी पाणी वापरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, पाण्याला उकळी आली की हे पीठ त्यात टाकून घ्यायचं आणि एकसारखं परतवायचं आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवून आपल्याला 1-2 मिनटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. इथं पाहू शकता 2 मिनटासाठी वाफ काढून घेतलेली आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आणि हे पीठ जे आहे ते खाली उतरवून घ्यायचं आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं. म्हणजे थंड झालं की लगेचच आपल्याला हाताला चटके बसणार नाहीत आणि व्यवस्थित आपले पॅटीस बनवू शकतात. बघा इथं थंड झालेलं आहे. आता काय करायचं, मी इथं 2 बटाटे छान असे वाफवून घेतलेले आहेत आणि हे बटाटे यामध्ये मी असं खिसून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे काही मॅशर असेल तर त्याने देखील हे बटाटे मॅश करून घेऊ शकता. आता त्यानंतर मी इथं अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं नमक टाकलेलं आहे. आपण पीठ शिजताना देखील मीठ टाकलं होतं, त्यामुळं लक्षात ठेवायचं मीठ आपण बघूनच टाकायचं आहे. हे सगळं आता एकजीव करून घ्यायचं
हाताला थोडंसं तेल लावायचं आणि काय करायचं मी इथं एक परात घेतलेली आहे, पालती घातलेली आहे आणि त्याच्यावरती हे जे पीठ आहे ते थापून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. या पद्धतीनं म्हणजे या शेपमध्ये मी असं थापून घेतलेलं आहे. आता काय करायचं, एक चाकू घ्यायचा आणि याला आपण शेप द्यायचा आहे. तुम्ही गोल शेपमध्ये देखील हे करू शकता आणि तळू शकता. बघा इथं मी असं त्रिकोणी भागामध्ये मी कट केलेलं आहे, म्हणजे आपले जे पॅटीस असतात त्या पद्धतीचे. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असे बनलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं, आपण एक गॅसवरती कढई ठेवायची आणि हे सगळे पॅटीस आपण बनवून जे घेतलेले आहेत ते बाजूला ठेवायचे आणि लगेचच एक एक करून आपल्याला हे पॅटीस तळून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर येतो आणि अतिशय सुंदर अशी ह्याची भन्नाट टेस्ट पण लागते, तुम्ही पाहू शकता. बघा एक एक करून हे सगळे आपण पॅटीस असे तळून घ्यायचे, जेवढे कढईमध्ये मावतात तेवढे तळून घ्या. आता इथं बघू शकता की मी इथं 4 पॅटीस मी एकदम टाकलेले आहेत आणि तळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा हे सगळे पॅटीस आता तळून झालेले आहेत, सारखं वर खाली करायचं नाही आणि व्यवस्थित असे तळून घ्यायचे. चला तर आता हे आपण पॅटीस बनवून झालेले आहेत. आता प्रकार 5वा पाहूया, तो म्हणजे अतिशय सुंदर आणि गोड असा एनर्जी फुल दिवसभर राहणारा असा आपण शेंगदाण्याची बर्फी बनवणार आहोत, म्हणजे शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहोत. बघा तुम्ही पाहू शकता कलर अतिशय सुंदर येतो, खायला तर अप्रतिम अशी ही चिक्की लागते आणि झटपट तयार होते. चला तर आता ही शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची ते आज या चॅनेलवरती पाहूया. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे, मी शेंगदाणे घेतलेले आहेत. इथं 400 ग्रॅम मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते शेंगदाणे मी छान असे भाजून घेणार आहे. भाजताना इथं लक्षात ठेवा जास्त त्याला भाजत बसायचं नाही, म्हणजे अगदी काळे होईपर्यंत भाजायचे नाही, कारण काळे पडले तर त्याची शेंगदाण्याचा कलर देखील वेगळा होतो आणि चिक्की देखील कलरला वेगळी बनते. बघा या पद्धतीनं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं आणि तेवढीच आपल्याला ही दाणे भाजून घ्यायचे आहे, तुम्ही पाहू शकता. बघा आता गॅस बंद करायचा आहे, थोड्या वेळानंतर आपण तसंच ठेवून द्यायचं. त्यानंतर आपण एका कापडावरती किंवा एका अंड्यामध्ये काढून घ्यायचं, म्हणजे मी इथं सुपामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण मला इथं काढायला म्हणजे त्याचे जे सालं असतात ती काढायला सोपं जाईल, त्यामुळं मी सुपामध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. बघा हातानं देखील प्रेस केलं तरी सहज अगदी हे जे त्याची सालं आहे ती निघू शकतात, म्हणजे अतिशय सुंदर आणि व्यवस्थित असे हे आपले शेंगदाणे भाजले गेलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा इथे मी सगळी सालं काढून घेतलेली आहेत. आता काय करायचं, आपला जो वरवंटा असतो त्यानं आपण थोडंसं ह्याला प्रेस करायचं, म्हणजे काय होतं की शेंगदाण्याचे एक 2-3 भाग होईपर्यंत आपल्याला हे म्हणजे प्रेस करून घ्यायचं, म्हणजे काय होईल आपल्याला खाताना अतिशय सुंदर लागेल. बघा आता इथं मी थोडं ह्याला प्रेस करून घेतलेलं आहे, म्हणजे चेचून घेतलेलं आहे. आता काय करायचं, हे सगळं आपण जे प्रेस करून घेतलेलं असतं शेंगदाणे बाजूला करायचे, म्हणजे त्यातलं सगळे जे सालं आहे ते काढून घ्यायचे. आता गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये मी गूळ टाकणार आहे. आता इथं लक्षात ठेवा गुळाचं प्रमाण, कारण शेंगदाणे आपले 400 ग्रॅम आहेत आणि गूळ देखील आपण 400 ग्रॅमच वापरायचा आहे, म्हणजे शेंगदाणे 1 बाऊल असेल तर गूळ पण आपल्याला 1 बाऊलच वापरायचा आहे. आता काय करायचं, गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि हा जो गूळ आहे तो आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. वितळवून म्हणजे आपल्याला ह्याचा पाक बनवायचा आहे. पाक म्हणजे काय, अगदीच ह्याला पुढं जाऊन द्यायचं नाही, म्हणजे घट्टसर असं आपल्याला हे मिश्रण बनवायचं नाही. काय करायचं, थोडं त्याला आपण उलटणं हलवत आपल्याला हे गूळ जो आहे तो वितळवून घ्यायचा आहे. वितळवून झाला की थोड्याशा बुडबुडे यायला लागल्या की आपण ओळखायचं की हा गूळ आता तयार झालेला आहे, म्हणजे हे जो पाक आहे तो तयार झालेला आहे. आता पाक ओळखायची एक सुंदर आणि व्यवस्थित अशी पद्धत मी सांगते. थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे जो गूळ आपण वितळवून घेतलेला आहे तो काय करायचा, त्या पाण्यावरती टाकायचा आणि टाकल्यानंतर त्याची गोळी बनते का पाहायचं. बघा इथं तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं तुम्ही इथं करायचं आहे. बघा गुळाला बुडबुडे आल्या की नंतरच आपल्याला ही पद्धत करायची आहे. बघा थोडंसं त्यातला गूळ घ्यायचा आणि पाण्यामध्ये टाकून द्यायचा आणि टाकलं की त्याची एक गोळी बनली की ओळखायचं की आपला हा पाक बनलेला आहे. पाक जास्त पुढं जाऊ द्यायचा नाही, जर पाक पुढं गेला तर चिक्की चिकट होते, कडक होते आणि मऊ होत नाही. बघा आता ही परफेक्ट असं प्रमाण झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता, म्हणजे त्याची गोळी बनते, म्हणजे हा पाक बरोबर झालेला आहे. लगेचच गॅस बंद करायचा आणि लगेचच आपण हे शेंगदाणे जे क्रश करून घेतलेले आहेत ते लगेचच त्यामध्ये
टाकून सोडायचे. बघा ही पद्धत आणि ही जी प्रोसिजर आहे ती फास्ट करायची आहे, कारण लगेचच गूळ काय होतो थंड व्हायला लागतो. जसं गूळ थंड व्हायला लागतो तसं काय होतं घट्ट व्हायला लागतं. त्यामुळं काय करायचं आहे आपण लगेचच ही फास्ट प्रोसिजर करायची आहे. मी एक पाट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती वड्या खूप छान बनतात. त्यामुळे मी पाटाला थोडंसं तूप लावून हे मिश्रण सगळं काढून घेतलेलं आहे. आता सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आणि काय करायचं पसरून घेतल्यानंतर जेव्हा आपण हा पाक बनवत असतो त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं तरी अतिशय खुसखुशीत अशी ही आपली वडी बनू शकते. बघा लाटण्याला पण थोडंसं तूप लावायचं आणि हे आपण पसरवून घ्यायचं. तुम्ही वेगवेगळ्या तुमच्याकडं काही कटर असेल तर त्याने देखील करू शकता, पण लाटण्याने जर केलं तर अतिशय सोपं पडतं. त्यामुळे लाटण्याचाच वापर करायचा आणि ही जी वडी आहे जे आपण चिक्की बनवणार आहोत ती पसरवून घ्यायची. आपल्याला जेवढी जाड हवी आहे जेवढी पातळ हवी आहे त्या पद्धतीनं ही पसरून घ्या, म्हणजे आपल्याला वड्या कट करता येतात व्यवस्थित. बघा इथं आता हे मिश्रण जे आहे ते घट्ट होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता. त्यामुळे ही प्रोसिजर फास्ट करायची आहे. चला तर आता आपण एक चाकू घ्यायचा किंवा कटर काही असेल तर ते घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला जेवढ्या शेपमध्ये पाहिजे तेवढ्या शेपमध्ये आपण ही बर्फी म्हणजे ही वडी आपण कट करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता. बघा आपण लगेचच हे कट करून ठेवायचं आहे. लगेचच काढायची गडबड करायची नाही, कारण पूर्ण मिश्रण थंड झाल्याशिवाय आपण ही चिक्की काढून बघणार नाही आहोत. चला तर आता हे पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला हे एक एक करून आपल्या ह्या वड्या बाजूला करायच्या आहेत. गरम असताना आपण काढायचं नाही. आता तुम्ही पाहू शकता की लगेचच आणि व्यवस्थित अशा आपल्या ह्या वड्या बनलेल्या आहेत. आपण जसा शेप दिलेला आहे तशाच शेपमध्ये अतिशय सुंदर अशी ही वडी बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता. बघा असं एक एक करून ह्या सगळ्या वड्या इथं काढून घ्यायच्या आहेत. तुम्ही त्याचं टेक्स्चर देखील बघू शकता आणि कलर देखील अतिशय सुंदर असा आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अगदी दिवसभर आपल्याला एनर्जी फुल्ल आणि उपवासाच्या काळामध्ये आपल्याला अतिशय दिवसभर ताजेतवान ठेवण्यासाठी अशी ही मस्त आणि झटपट तयार होणारी शेंगदाण्याची चिक्की, शेंगदाण्याची बर्फी तुम्ही जरूर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. बघा एक एक करून ह्या सगळ्या इथं आपण वड्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. बघा आता तुम्हाला इथं मी एक म्हणजे ह्या ताटामध्ये मी ह्या सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. त्याचा कलर देखील बघू शकता आणि टेक्स्चर देखील तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये जेव्हा आपण पाक बनवत असतो त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं की अतिशय खुसखुशीतपणा येतो आणि पाक आपल्याला व्यवस्थित बनला की शेंगदाण्याची चिक्की जी आहे ती अतिशय सुंदर बनते. बघा तुम्हाला एक इथं चिक्की तोडून दाखवते. तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर होत झालेली आहे आणि अतिशय खुसखुशीत बनलेली आहे. तुम्ही पाहू शकता. चला तर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी कोल्हापुरी तडका या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या नवरात्रीच्या दिवसामध्ये 9 दिवसाच्या 9 प्रकारामध्ये अशा ह्या रेसिपीज जरूर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की अशा ह्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही बनवल्या की नाही आणि त्या कशा बनल्या ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. गोडधोड पदार्थ तरी बनवाच आणि आपल्या ह्या चॅनेलवरती जे काही पदार्थ आपण अपलोड केलेले आहेत ते देखील पदार्थ नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा. चला तर कोल्हापुरी तडका या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.